आपण एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। ही बातमी गडचिरोलीची आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये रानटी हत्तींमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्गम भागातील शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधला। गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा आणि पिपरटोला या दोन गावांना सहाय्यक पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी भेट दिली, नुकसानीची पाहणी केली। रानटी हत्तींनी शेतामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। शेतकऱ्याचं त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यावेळी शेतकऱ्यांनी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासमोर नुकसानीची व्यथा मांडली। शेतकऱ्यांची ही व्यथा जयस्वालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली आणि थेट त्यांना फोन लावून दिला। मग फडणवीसांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधल्यावर ज्या ज्या भागात नुकसान झालेलं आहे त्यातील प्रत्येक भागाला ताबडतोब मदत केली जाईल। रानटी हत्तींच्या बंदोबस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांना दिली आहे। हे सगळे ते बाधित आहेत गडचिरोलीचे, ज्यांच्या शेतात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातलाय आणि त्यांचं शेत सगळंच्या सगळं नुकसानग्रस्त झालेलं आहे। साहेब आपण बोलू शकता, आवाज येतो, लोक ऐकून राहिले। हत्तीच्या 10 दिवसाच्या संदर्भात सांगितलेलं आहे। मी स्वतः याच्यावर लक्ष घालतो। आपण त्याचा नीट बंदोबस्त करू आणि कुठल्याही परिस्थितीत लोकांना त्रास होणार नाही अशा प्रकारची बाहेरचं जरी आपल्याला मनुष्यबळ मागावं लागलं तर ते आणू आणि एक्सपर्टची देखील मदत घेऊ, जेणेकरून